जय एसीदिक शेतकरी मित्र, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। दत्ता माने यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की सर, माझी मिरची प्लॉट हा 13 दिवसांचा आहे आणि मी एससीटी वैदिक वापरले आहे, काही प्रमाणामध्ये मला व्हायरस दिसतो आहे, तर कोकडलेली जी काही झाडं आहेत त्यासाठी मी काय करावे? दत्ता मानेजी, मिरची जे पीक आहे हे नायट्रोजनला आणि ह्युमिडिटीला म्हणजे पाण्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेन्सिटिव्ह आहे। त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जर वाढलं तर ताबडतोब रसशोषक किडी आणि व्हायरस यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं। मग अशा परिस्थितीमध्ये मातीतला सेंद्रिय कर्ब आणि झाडातील कार्बोहायड्रेटचं जे प्रमाण आहे, शुगरचं प्रमाण आहे, हे मोठ्या प्रमाणात वाढवणं हे फार गरजेचं असतं। मिरची या पिकामध्ये किंवा भाजीपाला सर्व पिकांमध्ये शेतकरी जेव्हा नव्याने लागवड करतात, तुमचा बेसल डोस मातीमध्ये मिक्स झालेला असतो, परंतु तो त्या पिकाला लागू होण्यासाठी त्याला नर्सरीतून आल्यानंतर नवीन मुळं फुटणं आणि नर्सरीतून आल्यानंतर त्याला सेट होणं फार गरजेचं असतं। बऱ्याच वेळा नर्सरीमध्ये रोपांची वाढ थांबवलेली असते, त्याच्यावरती विविध प्रकारच्या रसायनांचा वापर करून त्याची कृत्रिम वाढ पण केलेली असते आणि कधीकधी त्याला व्हायरसची लागण ही तुमच्या नर्सरीमधून पण झालेली असते, पण ती प्रत्यक्ष स्वरूपामध्ये आपल्या लक्षात येत नाही, कारण त्यांनी काही रसायनं वापरलेली असतात। आपण ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये रोप येतं तेव्हा त्याला सुरुवातीला पहिली गोष्ट म्हणजे सॉईल चार्जरचं जे ड्रिंचिंग आहे, प्रति लिटर 10 ते 15 मिली या प्रमाणामध्ये आपल्याला पावसाळ्यामध्ये रोज करायचं आहे आणि उघडीपीच्या दिवसामध्ये आपल्याला आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा करायचं आहे। हे आपल्याला कायम करायचं नाही आहे, हे सुरुवातीला रोपाची मुळं ही आपल्या बेसल डोसच्या सम्राट बेसल डोसच्या खतामध्ये पोचेपर्यंत आपल्याला हे करायचे। जसं लहान मूल स्वतःच्या हाताने खाईपर्यंत आई त्याला खाऊ घालते, तसं सॉईल चार्जर हे तुम्हाला लहानपणी त्याला खाऊ घालायचे। एनर्जी बुस्टर त्याच्यामध्ये घ्या आणि तुम्ही जर याचा वापर करून जर तुमचे ड्रेंचिंग जर वारंवार वाढवल्या तर तुम्हाला याच्यामध्ये अशा कुठल्याही समस्या येणार नाही। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान वयामध्ये रोप हे कमकुवत असतं, ते नर्सरीमधून विविध आघातांना केमिकलला सहन करून आलेलं असतं, म्हणून अशा परिस्थितीमध्ये भाजीपाला असेल किंवा मिरची असेल अशा पिकांमध्ये सुरुवातीच्या जे 25 ते 30 दिवस आहे हा संवेदनशील काळ असतो आणि या काळामध्ये आपण त्याच्यामध्ये सॉईल चार्जर असेल, एनर्जी बुस्टर असेल, हे अमृत जलच्या पाण्यामधून जाणीवपूर्वक आपण त्याचं जर ड्रेंचिंग केलं तर तुम्हाला कुठल्याही समस्येला या ठिकाणी तोंड द्यावं लागणार नाही। अजूनही तुम्ही हेल्थ फायटर साधारणतः 5 मिली, सॉईल चार्जर त्याच्यामध्ये 20 मिली प्रति लिटर घेऊन अमृत जलच्या पाण्यातून तुम्ही जर त्याचं ड्रेंचिंग जर केलं आणि सोबत तुम्ही त्याला ते वरतून भिजवलं देखील तर तुम्हाला याच्यामध्ये तात्काळ इम्प्रूव्हमेंट मिळेल। पुढच्या काळामध्ये सांगितलेल्या सूचनांचं पालन करा आणि 30 ते 40 दिवसामध्ये दुसरा बेसल डोस रिपीट करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही SSMचा वापर आवर्जून करा ह्युमस गोल्ड सोबत। पुढच्या काळामध्ये अशा समस्या येणार नाही। धन्यवाद।